सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जामखेड येथील रहिवासी असलेल्या सौ सुनंदा जाधव या ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि त्याचबरोबर स्वामींची लीला, स्वामींची प्रचिती आणि स्वामी सेवा काय असते हे आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले स्वामी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी जामखेड येथील रहिवासी आहे। आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। स्वामींची सेवा काय, स्वामी भक्ती काय, स्वामीची सेवा कशी करायची याविषयी मला काहीच माहीत नव्हतं। पण स्वामींनी माझा खूप वर्षापूर्वीच हात पकडलेला होता। माझ्या बहिणीने मला स्वामींचा फोटो हा माझं लग्न झालं तेव्हाच गिफ्ट दिला होता, पण मी काही स्वामींचं करत नव्हती। घरामध्ये फक्त फोटो ठेवलेला होता, बाकीचं काहीच सेवा वगैरे काही नव्हती। लग्न वगैरे झालं, सुखाचा संसार हा सुरू होता, पण म्हणतात ना, सुखाच्या संसाराला कधी दृष्ट लागेल हे काही एक सांगता येत नाही। मला एक मुलगा आणि एक मुलगी आणि माझे मिस्टर, असं आमचं छोटंसं कुटुंब। आम्ही एकत्रित राहत नव्हतं। जेव्हा सासू सासरे एक्सपायर झाले तेव्हापासून आमचं हे छोटंसं कुटुंब राहिलं होतं। त्यानंतर काय झालं की असेच हळूहळू दिवस चालले होते आणि जेव्हा संसार चालतो तेव्हा दुःख हे अचानकच येत असतात। असंच काही झालं। आम्ही जिथे राहत होतो, आम्ही रेंटने राहत होतो, जिथे राहत होतो तिथे आमच्यासोबत खूप विचित्र घटना ह्या घडत होत्या। त्या घटनेने मी पूर्णपणे आतमधून हेलावून गेलेली होती। कुठेच मार्ग सापडत नव्हता। मी बाहेरून सर्वांना खूप छान दिसायची, पण आतमध्ये मला काय त्रास होत होता हे मीच जाणू शकते। मग आज एक आजार झाला की उद्या दुसरं काहीतरी मला होत असायचं। त्या दरम्यान काय झालं की माझ्या बहिणीने मग म्हटले की तू असंच करते, म्हणून तिनं काय केलं, एकदा म्हणे तू एकदा मठामध्ये जा, म्हणे स्वामींच्या केंद्रात जा। पण मला तिच्यावरती काही विश्वास नव्हता आणि मी जिथे राहत होती आमच्यावरतीच ज्या ताई राहत होत्या त्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त होत्या। त्या पहाटे लवकर उठून स्वामींची आरती वगैरे करायच्या आणि ती आरती वगैरे ते माझ्या कानावरती पडत असायचं आणि ते ऐकल्यानंतर मला थोडंसं बरं वाटायचं। मी म्हटलं की मी नुसतं ऐकलं तरी मला असं छान वाटतं, तर केल्यानंतर पण छान वाटू शकतं, काहीतरी घडू शकतं असं मला वाटलं आणि म्हणून मी माझ्या बहिणींच्या याच्यावरती विचार केला आणि मग मी तिथे आमच्या जवळ एक मठ आहे, तिथे मठामध्ये गेले। मठात गेल्यानंतर इतकी शांती मला मिळाली, आत्तापर्यंत ही शांती मला कुठेच मिळाली नव्हती। इतकं सुख भेटलं। त्या दिवशी मी मठामध्ये इतकी प्रचंड रडली, इतकी रडली का बस, माझ्या रडण्याला अंतच नव्हता। माझं पूर्ण जे काही दुःख मनामध्ये साचलेलं होतं ते सर्व दुःख मी स्वामींपुढे त्या दिवशी व्यक्त केलं। खूप हलकं हलकं झाल्यासारखं त्या दिवशी वाटत होतं। सर्व सांगितलं आणि त्या दिवसापासून स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली। माझी सेवेची सुरुवात ही तारक मंत्रापासून झाली। मी तारक मंत्राचं तीर्थ बनवून सर्वांना देत होती, पण घरातील प्रॉब्लेम काही केल्या कमी होत नव्हते। मुलाला जॉब मिळत नव्हता, मुलीचंही लक्ष अभ्यासामध्ये लागत नव्हतं, मिस्टरही आजारी पडले होते। हे कुठून एवढं वादळ आलं, कसे संकट आले, काय करावं, सर्व काही जबाबदारी माझ्यावरतीच पडली होती। कसं काय करू आता? त्याच वेळेस माझ्या बहिणीने एक त्यांच्या गावाकडे एका व्यक्तीकडे बघितलं, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्ये 3 व्यक्ती ह्या जाणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रूम चेंज करा असं सांगितलं। पण एवढ्या अर्जंट कसं काय होणार, कुठे बघणार, पैसे पण पाहिजे त्याच्यासाठी। त्यामुळे मी स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं होतं आणि मिस्टरांना साधा ताप भरला आणि त्याच्यामध्येच ते एक्सपायर झाले। ही घटना घडली आणि मी पूर्णपणे हादरून गेली की मिस्टर एक्सपायर कसे झाले, काहीच मोठा आजार नव्हता, तापीने कुठे असं होतं का। त्याच वेळेस काय झालं की माझ्या मिस्टरांना 12 दिवस झाले आणि त्यानंतर
मला देखील असं हे होऊ लागलं आणि त्या बाबांनी सांगितलं 3 व्यक्ती जाणार. त्यावेळी खूप धडकी भरली आणि काय करावं काहीच कळेना. मग मी स्वामींपुढे नतमस्तक झाली, स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा. म्हणून मग मी काय केलं, माझ्या मिस्टरांना महिना झाला असेल, महिना झाल्यानंतर मग मी रूम चेंज करण्याचा निर्णय घेतला आणि म्हटलं आता काही हो, आपण इथे राहायचं नाही. मग स्वामींच्या कृपेने स्वामींना विनंती केली की तुम्हीच आता योग्य तिथे योग्य जागेत आम्हाला आसरा द्या. तुमचंच सर्व काय आहे, फक्त योग्य ठिकाणी मला आसरा द्या. मग इतकी रूम शोधली आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगते की मला मठाजवळच रूम मिळाली. इतका आनंद झाला की स्वामींच्या मठाजवळ आता मला रूम मिळाली. इतकी पवित्र जागा दुसरीकडे कुठेच असू शकणार नाही जिथे स्वामींचं वास्तव्य आहे. म्हणून मी लगेच तिथे सिलेक्शन केलं आणि तिथे आम्ही शिफ्ट झालो. तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं. जी काही निगेटिव्ह होती ती सर्व काही त्यावेळेस संपली होती. पण माझ्या मुलाला जॉब अजिबात लागत नव्हता. त्यांनी जवळपास 100 ठिकाणी अप्लाय केला होता, पण त्याचं जॉबचं काम हे होत नव्हतं. काय अडचण आहे काहीच कळत नव्हती. त्याच वेळेस मग असंच मोबाईल बघता बघता प्रदीप दादांचा मला नंबर दिसला, ते भेटलं आणि मग मी त्या दादांना कॉल केला, पण त्यांनी काही त्या दिवशी कॉल उचलला नाही. मग मी म्हटलं मुलाला की आपण एकदा तिथे मठातच जाऊन बघूया. म्हणून आम्ही मठामध्ये गेलो. मग तिथे सेवा वगैरे घेतली. दादांनी आम्हाला सेवा दिली. सेवा करा म्हणे, बरोबर तुमच्याला जॉब लागेल म्हणे, काळजी करू नका असं म्हटले. मग माझा मुलगा आम्ही दोघंही ती सेवा करू लागलो. दादांनी जेवढी सांगितली 21 दिवस तेवढी पूर्ण सेवा आम्ही दोघांनी केली. पण काहीच अनुभव नाही, काहीच अनुभूती नाही. असं वाटायचं आज तरी इकडून आशेचा किरायला येईल, तिकडून तरी येईल, कुठून तरी फोन येईल, पण काहीच नाही, पूर्णपणे बंद सर्व. मग मी खूप खचून, माझ्यापेक्षा माझा मुलगा हा खूप खचून गेला की नाही गाई, काही देव वगैरे काही नसतो. आता एवढी सेवा केली, एवढं केलं तरी पण काही झालं नाही, काहीच नसतं. जे देवाचं करतात ना त्यालाच खूप त्रास असतो, मला नाही करायचं. तो असं म्हटलं. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की अचानक असं याला काय झालं की मग मी स्वामींपुढे खूप रडली की स्वामी त्या तुमच्या चरणाजवळ आला होता, त्याला लांब लुटू नका, जवळ घ्या, काहीतरी करा असं मी स्वामींना म्हणली. पण काहीच फरक नाही. माझ्या मुलाने सेवा ही सोडून दिली, पण माझी सेवा ही सुरू होती. स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र ही सेवा चालूच होती. कुठेतरी मार्ग मिळावा, मुलाला नोकरी लागावी असं वाटत होतं. मग काय करावं, मग मला पुन्हा केंजाळे दादांचा नंबर मिळाला. मग मी केंजाळे दादांना फोन केला की दादा असं असं आहे, मी सेवा केली पण मला अनुभव आला नाही. दादा म्हटले काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. दादांनी मग मला तारक मंत्राची सेवा दिली. 21 दिवस तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, 3 अगरबत्त्या लावा आणि ती विभूती मुलाच्या लावा आणि त्याचं डोकं एकदा तिथे स्वामींपुढे आपटा असं मला त्यांनी सांगितलं. पण मुलगा काही तयार नव्हता. मग मीच म्हटलं की आता ही सेवा मीच करते म्हटलं. मग मी तारक मंत्राची संकल्पित सेवा सुरू केली. दादांनी जसं सांगितलं तसंच चालू होतं. मग माझी सेवा सुरू होऊन 10 दिवस झाले असेल तर माझ्या मुलाला कॉल सेंटरमध्ये जॉब मिळाला, पण तो काही त्याच्यात संतुष्ट नव्हता, कारण त्याला त्याच्या लेवलचा जॉब पाहिजे होता. हा जॉब त्याला नको होता. मी म्हटलं अरे काहीतरी आहे ते पदरात पाडून घेतलं पाहिजे. जे आपल्या नशिबात आहे ते मिळतच असतं. पुढे जर तुझ्या नशिबात काही चांगलं असेल तर घडेल, पण आत्ता ते करून घे. म्हणून मग त्याने तिथे जॉईन केलं आणि मला वाटलं की स्वामींच्या सेवेने काहीतरी झालं, त्याच्या नशिबात कदाचित हेच असेल असं वाटलं. पण माझी आता एकच इच्छा होती की मुलाने पण पुन्हा स्वामींच्या सेवेमध्ये यावं, कारण स्वामीशिवाय आता आम्हाला कुणाचाच आधार नव्हता. जर स्वामींच्या सेवेत असेल तर तो वाया जाणार नाही, सर्व काही व्यवस्थित राहील असं मला वाटत होतं. त्यामुळे मी म्हणायची की तू सेवा कर, पण तो अजिबात करत नव्हता. पण माझी सेवा ही सुरूच होती. मी स्वामींकडे रोज साकडं घालत होती की त्याला पण तुमच्या सेवेमध्ये आणा, पुन्हा त्याचं हे करा, तुम्ही त्याचा हात धरला आहे, मला माहीत आहे तुम्ही सोडणार नाही असं मी स्वामींना म्हणत होती. त्या दरम्यान काय झालं की माझ्या मुलीचं लग्न जमलं. मला आता खूप टेन्शन होतं की पैसे कुठून आणणार, कसे आणणार, लग्न कसं करणार असं टेन्शन चालू असतानाच काय झालं की माझ्या मिस्टरांनी कधी पॉलिसी काढलेली होती हे मला देखील माहीत नाही. अचानक त्यांचा कॉल आला की तुमची पॉलिसी ही जमा होणार आहे असं, आणि ती पॉलिसी जमा झाली. हे सर्व काही स्वामींनीच घडून आणलं, मी काहीच केलं नाही. जे काही करविता आहे ते स्वामीच आहे. आणि मुलीचं लग्न झालं, सर्व काही व्यवस्थित झालं. मुलाने पुन्हा सेवा करावी म्हणून मला एक करायचं होतं, म्हणून मी गुरुचरित्र पारायण करावं, मुलांनी सेवा करावी यासाठी मी संकल्प केला आणि गुरुचरित्र पारायणास पारायणाला सुरुवात केली. आणि त्याच दिवशी घरामध्ये खूप मोठे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस वटवाघूळ घरामध्ये आले.
काय हे शुभ लक्षण आहे की अशुभ आहे मला काहीच कळत नव्हतं. मी माझ्या बहिणीला कॉल केला तर ती म्हणली, अगं वटवाघूळ ही लक्ष्मीचं प्रतीक असतं, तू काही टेन्शन घेऊ नको. पण खूप भीती वाटायची की कसं ही आली, इतके दिवस कधीच नाही आणि पारायणाला सुरुवात केली आली. सलग 3 दिवस संध्याकाळच्या वेळेस ती येत होती आणि किती हाकललं तरी ती जातच नव्हती, तिथेच बसून राहायची. खूप टेन्शन येत होतं, काय करावं काहीच कळत नव्हतं. त्याच वेळेस 4थ्या दिवशी काय झालं की अचानक खूप कावळा ओरडू लागला. म्हणजे आम्ही असं रानामध्येच राहतो आणि कावळा इतका प्रचंड ओरडत होता ना की बस मला अक्षरशः ते वाचायला सुद्धा असं वाटत होतं की इथं वाचू नये, उठून जावं. इतका कावळा भयानक ओरडत होता. म्हटलं काय झालं, आणि तो कावळा दिवसभर ओरडून रात्रीसुद्धा ओरडत होता. का बरं ओरडत आहे मग काहीच कळत नव्हतं. मग काय करावं मला काहीच कळेना. मग मी काय केलं, मठातील ज्येष्ठ सेवेकरी आहे त्यांना विचारलं तर ते म्हटले, अहो टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. गुरुचरित्र हा सोपं नाही, तो 5वा वेद आहे. तो वेद आहे, तुम्ही मनापासून करत असाल. स्वामी महाराज तुमची सेवा ऐकायला कदाचित येत असतील. टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही सर्व स्वामीवरती सोडून द्या आणि एकनिष्ठेने पारायण करा. असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा थोडासा मनाला आधार आला की काहीतरी होणार नाही, सर्व काही शुभ होणार आहे. आणि ते पारायण माझं खूप छान संपन्न पडलं आणि मला विश्वास आहे की स्वामी महाराज माझ्या मुलाला पुन्हा त्यांच्या चरणाजवळ नक्की घेणार आहे. जोपर्यंत स्वामी महाराज चरणापर्यंत घेत नाही तोपर्यंत त्यासाठी मी स्वामींची सेवा ही करतच राहणार आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.